2002 से हम लोग यहाँ पर बसे हुए हैं, पर घर की सुविधा किसी ने भी हमको नहीं दिया। हम ऐसी फुटपाथी पे रह रहे, हम लोग गरीब है, हमारी जिंदगी ऐसी है। देखो ऐसे हाल में हम रहते हैं। ये भाई लोग सब बेचारी भंगार वंगार भीनने जाती है, भंगार वंगार भीन के लाती है, कैसा भी अपना घर गृहस्थी चलाती है। आज भारत देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण झाली आहेत। या 75 वर्षात देशाने आपले नाव जागतिक स्तरावर उंचावले आहे। देशाने प्रगतीच्या साऱ्या सीमा ओलांडून स्वतंत्र भारताची एक नवी ओळख निर्माण केली आहे। आज आपण मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत। याचा समस्त भारतीयांना अभिमान आहे। परंतु देशाच्या काही भागांमध्ये स्वातंत्र्याचा सूर्य अजूनही उगवलेला नाही। अशाच अंधारलेल्या या वस्तीत प्रकाशाचे एक किरण उजळण्याची वाट पाहत आहे। शासन के मानने और अधिकारियों को हमारा नमस्कार और सलाम है। मेरा नाम जादूगर सैयद असलम मदारी है और ये आदिवासी प्रकाश नगर की ये बस्ती मदारी समाज की बस्ती है। 70 वर्ष से मदारी समाज जिंदा है, लेकिन शासन के किताब के अंदर में ये समाज खत्म हो गया। स्वास्थ्य विभाग के कई कर्मचारी लाखों रुपया खर्च कर रहे, और देखो यह स्वास्थ्य आपके सामने है। गंदगी का क्या आलम है, रहने को मकान नहीं और धंधे व्यापार की कोई रोजगार की चीज नहीं। हमारा मंगोल सांप छीन लिया, पाबंदी लग गई, मदारी समाज बेरोजगार हो गया। अन्न, वस्त्र, निवारा या मानवीय मूलभूत गरजेपासून शोषित, पीडित, वंचित घटक कोसो दूर आहेत। अशाच वंचित घटकातील एक घटक म्हणजे मदारी समाज। मुख्य म्हणजे हा एक पारंपरिक भारतीय समुदाय आहे। ते त्यांच्या मनोरंजक कला व प्राण्यांसोबतच्या खेळ सादरीकरणासाठी प्रसिद्ध आहेत। जसे माकड, साप, इतर पाळीव प्राण्यांचे खेळ दाखवून आपले दैनंदिन जीवनाचा उदरनिर्वाह करीत असत। परंतु 1972च्या वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे या पारंपरिक खेळांवर निर्बंध आले। त्याचा परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर होऊ लागला। मग मिळेल ते काम करून हा समाज आपले जीवन जगू लागला। महाराष्ट्र राज्यातील नागपूर या शहरात प्रकाशनगर कळमना येथे अंदाजे 2 ते 2.5 हजार लोकसंख्या असलेली मदारी समाजाची मोठी वस्ती आहे। ही वस्ती अजूनही आपल्या मानवीय मूलभूत गरजेपासून उपेक्षित आहे। महाराष्ट्र राज्य हे थोर संत व समाज सुधारक यांच्या पुरोगामी विचारांची परंपरा लाभलेली भूमी आहे आणि हाच वैचारिक वारसा घेऊन एक युवा सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने पाऊल टाकत ते पुढे नेण्याचे कार्य करीत आहे। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय, अस्सलाम वालेकुम। मी सलमान अनिब शेख, संस्थापक अध्यक्ष, समाज सुधारक बहुउद्देशीय मानवताहित संस्था। मागील काही काळापासून मी या आदिवासी प्रकाशनगर कळमना नागपूर शहर
जे झोन क्रमांक महानगरपालिकेच्या अंतर्गत झोन क्रमांक 8 मध्ये मोडत आहे. या वस्तीचं जेव्हा मी पूर्ण पाहणी केली तर इथे इतकी दयनीय अवस्था निर्माण झालेली आहे. हे आपण अमृत महोत्सव साजरा करत आहे, परंतु ह्या वस्तीचं परिणाम जे आपण बघितलं तर खूप बिकट परिस्थिती आहे. नेमकं आजच्या काळात जनावरांची व्यवस्था आपण करत आहे, परंतु इथं माणसाची व्यवस्था करणं कठीण होत आहे. आज जर आपण हे पाठीमाग हे वृद्ध, या वृद्ध महिलेला ना लाडकी बहीण योजनेचा लाभ, ना वृद्ध योजनेचा लाभ किंवा यांच्या मुलांबाळांना शिक्षणाचा, आरोग्याचा हे कोणत्याच प्रकारचा लाभ यांना मिळत नाहीये. याचं कारण एकच आहे का फक्त महाराष्ट्र शासनाला जे इथं कार्यरत अधिकारी आहे याच्यावर दुर्लक्ष करत आहे. यांचे फक्त वोटर आयडी आहे. वोटर आयडीच्या व्यतिरिक्त यांच्याकडे कोणतेच प्रमाणपत्र नाही. सलमान शेख हा गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक चळवळीत सक्रिय असून येथील शोषित, पीडित, वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी लढा देत आहे. मेरा नाम विक्की मदारी है। हम लोगों का जीवन कैसे बसर हो रहा है सरकार अगर देखे तो अफसोस होगा। और हम लोगों को जब सकलदरा से उठाया गया तो हमको सिर्फ ओनली 30 प्लाट दिए गए, जिस 30 प्लाट के अंदर में 500 परिवार लोग रहते हैं। तो सरकार से हमारी ये गुजारिश है कि हमारी सबसे मेन समस्या है कि हम लोगों को पट्टे दिए जाए, हम लोगों के घरों को टैक्स दिए जाए और हम लोगों को प्लाट वितरण किया जाए। वर्षानुवर्षे प्राण्यांचे खेळ दाखवणाऱ्या मदारी समाजावर आज स्वतः प्राण्यांसारखी जगण्याची वेळ आली आहे, कारण त्यांना अजूनही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही. अस्सलामुअलैकुम, सत श्री अकाल, नमस्कार, जय भीम। मैं जमीर खान मदारी, नागपुर आदिवासी प्रकाश नगर डिप्टी सिंगल से मदारी समाज संगठन का मैं सचिव हूँ। और आदरणीय मुख्यमंत्री महोदय और प्रशासन के छोटे बड़े सभी अधिकारियों से, प्रशासन के जो भी जिम्मेदार लोग हैं, सभी लोग से मैं एक रिक्वेस्ट करना चाहता हूँ अपनी समाज के तरफ से कि ये कैसी आज़ादी है, भटके विमुक्त की ये बर्बादी है। हम लोग एनटी में आते हैं, एनटीबी नोमैडिक ट्राइब्स, भटकी विमुक्त, लेकिन आजादी को आज 75-77 साल हो चुके हैं। सारा देश आजादी का अमृत महोत्सव मना रहा है, लेकिन आज भी इस देश के अंदर में जो मदारी समाज है वो इतना पिछड़ा हुआ है, इतना अशिक्षित है। इसका कारण क्या है? इसका कारण एजुकेशन ना होने की वजह से। और एजुकेशन जो बच्चे हमारे करते हैं उन बच्चों को स्कॉलरशिप के लिए, सरकारी योजनाओं के लाभ के लिए जो कास्ट का जो दाखला लगता है, कास्ट सर्टिफिकेट, जाति का दाखला, वो हम लोगों को नहीं मिल पाता है। उसका कारण ये है 1961 का पुरावा ना होने की वजह से सरकार हमको जाति का दाखला नहीं देती। अगर मतदान करना है तो आपको एक आधार कार्ड के ऊपर में आपको मतदान का अधिकार मिल जाता है, लेकिन बच्चों के उज्जवल भविष्य के लिए, स्कॉलरशिप के लिए, सरकार की योजनाओं के लिए हम लोगों को जन्म का दाखला सरकार नहीं दे सकती। जो समाज मदारी समाज भटकी विमुक्त है, जिसके पास में रहने का ठिकान नहीं, जन्म का प्रमाण नहीं, मरण का प्रमाण नहीं, उस समाज से सरकार 1961 का पुरावा मांगती है जन्म दाखले के लिए। बड़ी सोचने वाली ये बात है। सरकार के जो संबंधित अधिकारी है, प्रशासन है, और जितने भी जो गवर्नमेंट में लोग हैं, मैं सभी लोग से गुजारिश करता हूँ, रिक्वेस्ट करता हूँ कि मदारी समाज का सर्वे करके सभी लोगों को जाति के दाखले देने की कोशिश की जाए।
मैं नूरजा सैयद फतू बोल रही हूँ मदारी, आदिवासी प्रकाश नगर से। मैं इन बच्चों को पढ़ाती हूँ। जब मुझे समय मिलता है 2 बजे के बाद मैं इनकी स्कूल लेती हूँ, ट्यूशन लेती हूँ। ना हम लोगों को कोई रोजी है ना कुछ है। मैं चाहती हूँ कि इन बच्चों को शिक्षा मिले, इन बच्चों को जाति दाखला मिले, इन बच्चों के भविष्य कुछ अच्छा हो जाए। ये बच्चे देश के भविष्य है। मैं सरकार से गुजारिश करती हूँ कि इन बच्चों के लिए कुछ शिक्षा लाना चाहिए, कुछ अच्छा करना चाहिए इनके लिए। त्यांच्या मूलभूत गरजांना सामाजिक न्याय नाही, यांना जन्माचे दाखले, आधार कार्ड, पॅन कार्ड हे जन्माच्या दाखल्यापासूनच चालू होत असते. म्हणून जन्माचा दाखला यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि त्याकरता आम्ही महाराष्ट्र शासनाला तसेच आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना प्रस्तावित टाकलेला आहे की ह्या इकडे या प्रकाशनगर आदिवासी वस्तीमध्ये जे मदारी समाज आहे, मदारी मुस्लिम समाज आहे, पांगुळ समाज आहे, चिताडी लोहार समाज आहे, हे 2002 पासून इथं वास्तव्यास आहे. काही त्याच्या पूर्वीपासून आहे, 1984 पासून काही लोहार जातीचे लोक इथं राहतात वास्तव्यास. परंतु यांची जी परिस्थिती आहे खूप दयनीय परिस्थिती आहे. यांना रोजगार तर नाहीच, परंतु राहायला घर सुद्धा नाही. पावसाळ्यामध्ये यांची अशी परिस्थिती होती का यांना जीवन जगणं खूप कठीण होत आहे. त्याकरिता मी हे वस्तीचा जो पाठपुरावा करून जो आम्ही शासनाला सादर करणार त्याच्यावर शासन आणि प्रशासन लवकरात लवकर कारवाई करेल अशी मी अपेक्षा करतो शासनाकडून आणि प्रशासनाकडून. आणि जेणेकरून जे लोकांची बिकट अवस्था झाली आहे, त्यांच्या आर्थिक परिस्थिती तर आहेच, परंतु 2 टाइमचं जेवण सुद्धा त्यांना मिळत नाही. जर आपण अशा वस्त्यांचे जर आपण निरीक्षण केलं, पडताळण्या केल्या आणि जर शासनाने दुर्लक्ष न करता काळजीपूर्वक हे विषय जर हाताळले तर महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजनांचं पासून हे वंचित राहणार नाही आणि अनेक योजनांचा लाभ यांना मिळेल. महाराष्ट्र शासनाने, केंद्र सरकारने योजना काढलेल्या आहे, परंतु त्या योजना यांच्यापर्यंत पोहोचत नाही. हे कार्यालयात गेल्यानंतर यांना कागदोपत्री पाठपुरावा करावा लागतो. कागदोपत्री पाठपुरावा करणार कुठून? जन्म दाखलेच नाही तर कागदोपत्री आणणार कुठून? म्हणजे एक सांगावं तर खूप असं जनावर आणि माणूस याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची दुविधा यांना दिसत नाहीये. त्यामुळे मी आवर्जून विनंती करतो की याच्यानंतर समाज सुधारक बौद्धिस्ट मानवता हित संस्थेच्या वतीनं यांच्या सर्वांचा विकास होईल, दैनंदिन यांचं जीवन चांगलं सुलभ होईल यासाठी प्रयत्न करील. त्यासाठी आम्हाला शासनाने व प्रशासनाने त्यांच्या माध्यमातून ज्या काही मदतीची सोयी सुविधा उपलब्ध करून द्यावी हेच अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. अजून किती काळ मदारी समाजाला माणूस म्हणून जगण्यासाठी वंचित राहावे लागणार आहे. हम बुढ़े बाढ़े खड़े, हमारे आँख से नहीं दिखता। वो काय के नीरा धार का वो भी नहीं मिला। हमारे बच्चे को स्कूल खोलने की बोले बेटा, अभी तक वो भी नहीं है। ये देखो हम ऐसे गंदगी में पड़े, अभी तक हमारी कोई सुनाई नहीं। हम लोग के बच्चे को कई बार हमने ऐसा जाके अपने वार्ड मेंबर से भी, इनायती से भी अनुमति दी है कि हम लोग को प्लाट अलाउमेंट करके दो, हम लोग को पट्टे दो, लेकिन हमारी कोई सुनवाई नहीं हुई। 2002 में ये बस्ती बसने वाली है। इसके पहले हम लोग सकलदरा पर रहते थे, वहां से बस्ती तोड़ने के बाद 2002 में यहाँ बसा है। 2002 से जो कंडीशन आज यहाँ पे है बस्ती की, वही अभी तक यहीं पे है। यहाँ पे 2002 से ना तो रोड का काम हुआ है, ना तो यहाँ पे गटर की सुविधा है, ना बच्चों की पढ़ाई लिखाई पे कोई ध्यान है। सरकार हमारे ऊपर कोई ध्यान देती नहीं। आज 23 साल हो गए, 23 साल में वही जिंदगी जी रहे जो शुरू से जीते थे हम।